नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे एप्रिल महिन्याचे पेन्शन अजूनपर्यंत मिळालेले नाही। त्यांना 2,500 रुपये पेन्शन हे मिळायला हवे। काही दिव्यांग बांधवांना मार्च महिन्याचे सुद्धा पेन्शन मिळालेले नाही। आपण वारंवार मंत्रालयाशी तसेच दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाशी संपर्कात आहोत। मित्रांनो, त्यांनी सांगितले होते की सोमवारी किंवा मंगळवारी हे पैसे मिळणार आहे, कारण की त्या संदर्भातला मेसेज आपल्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे पोर्टल आहे sas.mahaiti.gov.in या पोर्टलवर आलेला होता। त्या ठिकाणी सांगितलेले होते की 24 तारखेच्या 9 वाजेच्या नंतर हे पैसे वाटप होईल। म्हणजे 24 तारीख म्हणजे 24 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार होती। त्याच्यानंतर हे वाटप होणार होती पेन्शन, परंतु शनिवार रविवार असल्यामुळे वाटप झालेले नाही। मग आपण टोल फ्री क्रमांकावर फोन केलेला होता, कारण की मित्रांनो या ठिकाणी 22 एप्रिल 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या मार्फत म्हणजे दिव्यांग कल्याण विभागाच्या मार्फत निधी मंजूर करण्यासंदर्भातला GR आलेला होता। त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी एप्रिल महिन्याचे 138 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते। मग हे पैसे मंजूर असूनही दिव्यांग बांधवांना या ठिकाणी हे पैसे का देण्यात येत नाही? सर्व दिव्यांग बांधव हे निराधार आहेत, हे सरकारला कसं समजत नाही? त्यांना वेळेवर पैसे देणे गरजेचे आहे। तुम्ही GR काढता, तुम्ही नोटिफिकेशन देता, आशा लावून देता आणि पैसे देत नाही, हे सरकारचे किंवा प्रशासनाचे खूप चुकीचे आहे। या ठिकाणी टोल फ्री क्रमांकावर आपण शनिवारी फोन केला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं होते की सोमवारी आणि मंगळवारी 2 दिवसात पैसे येतील। मग सोमवार झाला, मंगळवार झाला, हे पैसे आलेले नाही। त्या ठिकाणी आपण दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी आज सांगितलेले आहे की या डिपार्टमेंटचे पैसे या ठिकाणी सरकारने किंवा प्रशासनाने पैसे हे जे आहे ते होल्डवर टाकलेले आहे। म्हणजे पुढच्या हप्त्यात येणार आहे, म्हणजे पुढच्या महिन्यात येणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यात या ठिकाणी। आता हा हप्ता गेला म्हणजे पुढचा आठवडा येणार, मे महिन्यामध्ये हे पैसे आपल्याला मिळणार आहे, असं त्या ठिकाणी त्यांचं म्हणण्याचा उद्देश होता। म्हणजे त्यांनी आधी काय सांगितलं, टोल फ्री नंबरवर कॉल केला असता तो माणूस म्हणाला होता की बोलला मंडेला किंवा ट्यूजडेला म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी पैसे येणार आहे। आता सांगितलं की डिपार्टमेंटने पैसे होल्डवर टाकले आहे, म्हणजे पुढच्या हप्त्यात हे पैसे येणार आहे। म्हणजे आपली 1 तारीख होऊन जाते, म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजेच पुढचा महिना सुरू होतो, नवीन मे महिना, त्यामध्ये आपल्याला हे पैसे मिळणार आहे। त्यामुळं मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासनाच्या काही भरोश्यावर बसू नका, प्रशासनाच्या आणि कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। ह्या महिन्यात काही तुम्हाला पैसे भेटणार नाही। तुमच्या हे पुढील आठवड्यात म्हणजे 1 मेच्या नंतरच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आता काही कारण नसताना हे पैसे होल्डवर टाकलेले आहे। जर त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आल्या असतील तर प्रशासनाच्या वतीने हे पैसे होल्डवर पडलेले आहेत। आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे म्हणजेच दिव्यांग विभागाचे जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत अतुल सावे, यांनी सुद्धा सांगितलं होतं की 30 तारखेनंतरच हे पैसे जमा होतील। त्यामुळे आता हे पैसे 30 तारखेच्या नंतरच तुमच्या खात्यात येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। तर मित्रांनो, याबाबत आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये लिहू शकता, पाठवू शकता। आणि तुम्हाला जर काही नवीन माहिती मिळाली असेल ती सुद्धा कमेंटमध्ये टाकू शकता, कारण की आपल्या सर्व दिव्यांग बांधव हे खूप परेशान झालेले आहे। कारण की वेळेवर पैसे नाही मिळाले तर अनेक अडचणी दिव्यांग बांधवांना जाणवत आहे। अनेकांचे मेसेज आलेले आहे की त्यांना कशा पद्धतीने त्रास आहे, कारण की दिव्यांगांना, निराधारांना इतर कोणाचीही मदत नाही या पेन्शनशिवाय। त्यामुळे त्यांचा जो काही सर्व संसार आहे, जो उपजीविका आहे, ती सर्व या पेन्शनच्या माध्यमातूनच भागवले जाते। त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला जर माहिती मिळाली तर या ठिकाणी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला काही अडचण असेल ती सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण दिव्यांग बांधव, निराधार बांधव यांच्या बाबतीत नवीन अपडेट पुराव्यासहित, माहितीसहित घेऊन येत असतो। आणि सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आपण वेळोवेळी कार्यालयाशी संपर्कात राहतो। त्यामुळे नवीन अपडेट आपल्याला वेळेवर, अचूक आणि पुराव्यासहित मिळत राहते। आपण मनाची कोणतीही गोष्ट सांगत नाही। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।